नाशिकमधनं बातमी आहे। नाशिकच्या बाल निरीक्षण गृहातनं मुलगी बेपत्ता झाल्याचं समोर आलेलं आहे। उंटवाडी परिसरातील बाल निरीक्षण गृहात हा प्रकार घडलाय। 15 दिवसांपूर्वीची ही घटना आहे आणि आता ती प्रकाश झोतात आली आहे। मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये मुलगी हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। मात्र 15 दिवस उलटूनही मुलगी सापडलेली नसल्यानं पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। निरीक्षण गृहातील संरक्षण भिंत आणि सुरक्षेचं जाळं तोडून मुलगी बाहेर कशी गेली असाही प्रश्न आता उपस्थित होतोय। उंटवाडी परिसरातली ही घटना आहे। नाशिकच्या बाल निरीक्षण गृहातनं मुलगी बेपत्ता झाली। तब्बल 15 दिवस उलटलेले आहेत। अजूनही पोलिसांना याचा थांग पत्ता लागलेला नाही आणि त्यामुळेच संशय निर्माण झालाय। नाशिकच्या उंटवाडी निरीक्षण गृहातील मुलगी 15 दिवसापासून बेपत्ता आहे। अल्पवयीन मुलगी आणि गेल्या 15 दिवसापासून पोलीस सुद्धा शोध घेऊ शकत नाही। पोलिसांच्या सगळ्या या प्रश्न हा अतिशय गंभीर प्रश्न आहे तो। त्याच्या बाबतीत पोलिसांनी त्वरित पावलं उचलायला पाहिजे आणि ज्या बेपत्ता मुली आहेत त्यांची लवकरात लवकर त्यांचा तपास लागला पाहिजे।